मनालीमध्ये बर्फवृष्टीमुळे अटल बोगदा हा ठप्प झालेला आहे, तर सुमारे 1000हून अधिक वाहनं अडकलेली आहेत। हिमाचल प्रदेशमधून सध्या मोठी बातमी समोर येते। बर्फवृष्टीमुळे अटल बोगदा हा ठप्प झालाय। तब्बल 1000 पेक्षा सुद्धा जास्त गाड्या अटल टनेलमध्ये अडकलेल्या आहेत। हिमाचल प्रदेशमध्ये प्रचंड बर्फवृष्टी होते, त्यामुळे राज्यातील 30 आणि राष्ट्रीय 2 महामार्ग बंद करण्यात आलेले आहेत आणि मनालीमध्ये बर्फवृष्टी आणि दाट धुक्यामुळे सोलंग नाल्यापासून अटल बोगद्यापर्यंत वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे। अटल बोगद्याबाहेरची दृश्यही आपण बघतोय। बर्फवृष्टी होते त्या ठिकाणी आणि त्यामुळे आता ही वाहतूक ठप्प झालेली आहे। अटल बोगद्यामध्ये गाड्या सुद्धा अडकल्याची माहिती समोर येते आणि बर्फवृष्टीमुळे अटल बोगदा हा ठप्प झालाय। नाताळची सुट्टी असल्याने बर्फवृष्टीचा आनंद लुटण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक काश्मीर, शिमला, मनालीकडे वळतात। मात्र बर्फवृष्टीमुळे हिमाचलमधल्या वाहतूक सेवेला आता मोठा फटका बसलाय। यानंतर राज्यातल्या 36 जिल्ह्यांमधल्या महत्त्वाच्या बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। शिमला इथं हंगामातील दुसरी बर्फवृष्टी झाली, त्यामुळे पर्यटक, स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळतोय। बर्फाच्छिद वाऱ्यांमुळे लोकरीचे कपडे घातलेले पर्यटक हिमकणांचा आनंद लुटण्यासाठी बाहेर पडले। त्याचवेळी शहरातील रीज आणि मॉल रोडवर पर्यटक बर्फवृष्टीचा आनंद घेताना दिसून आले। मुंबईमध्ये डिसेंबर अखेरपर्यंत गारठा कायम राहणार आहे। तापमानातील ही घट डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत कायम राहणार आहे। मुंबई शहर तसेच उपनगरामध्ये दिवसभर गार वाऱ्यांचा अनुभव येणार आहे, त्यामुळे पहाटे, दुपारी आणि संध्याकाळी सुद्धा थंडी राहील। वर्षअखेरीसह राज्यामध्ये पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळणार आहे। जोरदार पावसासह काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे। मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये 26 ते 28 डिसेंबर दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज आहे, तर 27 डिसेंबरला वादळी पावसासह गारपिटीचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे। गेल्या 2 दिवसांपासून वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात बदल जाणवतोय। वाढत्या धुक्यामुळे रबी पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती शेतकऱ्यांना वाटू लागली, त्यामुळे उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता आहे। राज्य शासनाने गाईच्या दुधावर 5 रुपयांवरून 7 रुपये प्रति लिटर अनुदान करण्याचा निर्णय घेतलाय। या निर्णयामुळे राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळालाय। शेतकऱ्यांचं नुकसान टाळण्यासाठी शासनाकडून क्रॉप सर्व्हे ॲप्लिकेशन तयार करण्यात आलंय। या ॲपच्या माध्यमातून शेतकरी पिकांची माहिती सातबाऱ्यासाठी थेट कृषी खात्याला पाठवू शकतील, त्यामुळे शेतकऱ्यांना कृषी अधिकाऱ्यांची वाट पाहावी लागणार नाही। यासह इतरही कामांसाठी शेतकऱ्यांना हे ॲप फायदेशीर ठरणार आहे। कापसाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने आणि कांद्याच्या भावामध्ये मोठी घसरण झाल्याने शेतकऱ्यांना कांदा आणि कापूस विक्री करणं परवडत नसल्याने घरातच कापूस साठवण्याची वेळ आलेली आहे। पावसाचं प्रमाण जास्त असल्याने त्याचा फटका कांदा आणि कापूस उत्पादनावर झालाय। मत्स्य आणि बंदरे मंत्री नितेश राणेंना शेतकऱ्यांना कांद्याची माळ घातली आहे। नाशिकच्या बागलाणमध्ये शेतकऱ्यांना नितेश राणेंच्या गळ्यामध्ये ही माळ घातली। यावेळेस या शेतकऱ्यानं माईकवर बोलण्याचाही प्रयत्न केला, मात्र या शेतकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्याचं म्हणणं ऐकून घेऊ, त्याला थांबवा, त्यानंतर त्याचं म्हणणं ऐकून घेऊ। रायगडमधल्या JSW कंपनीनं पोलाद निर्मितीच्या कारखान्याचे विस्तारीकरणाला सुरुवात केली, मात्र याचा फटका शेतकरी आणि मच्छीमारांना बसणार आहे। या परिसरातून जाताना उडणारी धूळ फुफ्फुसांमध्ये जात असल्याने गंभीर आजाराचं प्रमाण वाढत चालल्याची आरोप शेतकऱ्यांनी केलेला आहे। पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राज्याच्या विविध भागांसह परराज्यातून सुमारे 90 ट्रक फळभाज्यांची आवक झाली आहे। यामुळे बटाटा, शेवगा आणि मटारच्या आवाकेमध्ये वाढ झाल्याने त्यांचे वाढलेले दर आता स्थिरावले। ऊस पिकांवर अतिथंडीमुळे विपरीत परिणाम दिसतोय। ऊस पिकांवर पानांवर पांढरे आणि हिरवट पट्टे दिसून येत आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांवर संकट ओढावलंय।
सोयाबीन तेलाची मोठ्या प्रमाणात आवक झालेली आहे, मात्र बाजारपेठेमध्ये मंदीचं वातावरण असल्याने सोयाबीन तेलाच्या भावामध्ये 5 ते 7 रुपये लिटर घसरण झालेली आहे. मका पिकाला 2,225 रुपये हमीभाव असताना बाजारामध्ये हमीभाव मिळत नसल्याचं चित्र आहे. देशासह राज्यभरामध्ये आवक वाढली असून बाजारभाव तेवढेच असल्याने शेतकरी मात्र चिंतेत आहे. सोलापूर बाजारामध्ये कांदा बाजारभावामध्ये घसरण सुरू झाली आहे. लाल कांद्याची 47,000 क्विंटलची आवक झाली, तर लाल कांद्याला कमीत कमी 1,350 रुपये सरासरी दर मिळालाय. सांबर पाण्यामध्ये पोहत खाडी पार करत असल्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. सिंधुदुर्गातील आचरा खाडीमधला सांबार पोहताना हा व्हिडिओ असल्याचं सांगण्यात येतंय. दालनापाठोपाठ मंत्र्यांना बंगल्यांचंही वाटप करण्यात आलेलं आहे. राम शिंदेंना ज्ञानेश्वरी, तर चंद्रशेखर बावनकुळेंना रामटेक आणि सामंतांना मुक्तागिरी, पंकजा मुंडेंना पर्णकुटी बंगला देण्यात आलेला आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेतली. सूर्यवंशी कुटुंबियांचं सांत्वन केल्यानंतर राहुल गांधींनी मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केलेत. सोमनाथ सूर्यवंशींची पोलिसांनी हत्या केली असून त्याला जबाबदार मुख्यमंत्री असल्याचा गंभीर आरोप राहुल गांधींनी केलाय. राहुल गांधी यांनी आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांचीही भेट घेतली. सोमनाथ सूर्यवंशींच्या अंत्यसंस्कारावेळी विजय वाकोडे यांना हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर राहुल गांधी वाकोडे कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले. मारहाण करून सोमनाथची हत्या केला असा गंभीर आरोप सोमनाथच्या आईने केलाय. सोमनाथच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देऊन लवकरात लवकर न्याय द्या अशी मागणी सोमनाथच्या आईने केलेली आहे. कपड्यांचा रंग निळा असला म्हणजे कुणीही आंबेडकरवादी होत नाही असा टोला खासदार नारायण राणे यांनी राहुल गांधींना लगावलाय. राहुल गांधी यांच्या परभणी दौऱ्यावर नारायण राणेंनी टीका केली आहे. राहुल गांधी हे परभणी येथे राजकारण करण्यासाठी आले आहेत. त्यांना सोमनाथच्या कुटुंबाची सहानुभूती नाही असा घणाघात सामाजिक न्यायमूर्ती संजय शिरसाट यांनी केलेला आहे. तसेच आम्ही सर्व लोकांचे नेते आहोत हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्यांच्या नाटकाला लोक जुमानणार नाही असा हल्लाबोल सुद्धा शिरसाट यांनी केलाय. परभणीतील आंबेडकरी चळवळीचे नेते विजय वाकोडेंच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. वाकोडे साहेबांनी कधीच घरचा विचार केला नाही. त्यांच्यासाठी समाज हाच नेहमी प्राधान्याचा विषय होता असं त्यांच्या मुलींनी म्हटलंय. तर आम्हाला सगळं शिकवलं पण त्यांच्याशिवाय जगणं शिकवलं नाही अशा शब्दामध्ये वाकोडे कुटुंबियांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणी आमदार संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वामध्ये महाविकास आघाडीतील सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली. यावेळेस आरोपींना तात्काळ अटक करा आणि वाल्मिक कराडला सहआरोपी करा या मागण्यांची चर्चा झाली. तर या पार्श्वभूमीवर 28 डिसेंबरला बीड पोलीस अधीक्षक कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आलाय. देशमुख यांच्या हत्येनंतर नाना पटोले आक्रमक झाले. धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढून त्यांची चौकशी करा अशी मागणी पटोलेंनी केलेली आहे. अजित पवारांवर ज्या वेळेला आरोप झाले तेव्हा त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढण्यात आलं होतं. त्यामुळे मुंडेंना काढल्यानंतरच देशमुख यांना न्याय मिळेल असं पटोले यांनी म्हटलंय. परभणीतील घटना आणि अमित शहांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ धाराशिवच्या परंडा आणि नळदुर्गमध्ये मोर्चा काढण्यात आला. यावेळी सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूला जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाईसह अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. नाशिकमध्ये परभणी घटना आणि अमित शहांच्या विरोधामध्ये निषेध मोर्चा काढण्यात आला. मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन करत राहू असा इशारा आंदोलकांनी दिलेला आहे. तसेच सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांना सरकारने 1 कोटी रुपये आर्थिक मदत करावी अशी मागणीही करण्यात आली आहे. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या व्यावसायिक भागीदारी असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. आव्हाड यांच्या संबंधी व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीयल सर्व्हिसेसचा स्क्रीनशॉट पोस्ट केलेला आहे.
मंत्र्यांशी संबंध असल्याने वाल्मिक कराडची निष्पक्ष चौकशी होणार नाही असं मत विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलंय. धनंजय मुंडेंना बाजूला करून कराडची चौकशी करावी अशी मागणी वडेट्टीवारांनी केली आहे. तर कराड हा मस्साजोग संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी आहे. ओबीसींचं नुकसान होऊ देणार नाही असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती भुजबळांनी पत्रकार परिषदेत दिली. निवडणुकीमध्ये ओबीसींचा महायुतीला आशीर्वाद मिळाला, त्यांची आताची नाराजी मी समजू शकतो असं म्हणत फडणवीसांनी 8 ते 10 दिवसांचा वेळ मागितल्याचं भुजबळांनी सांगितलंय. छगन भुजबळांना मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट करा अशी मागणी महात्मा फुले समता परिषदेकडून करण्यात आली. वर्ध्यामध्ये महात्मा गांधी पुतळ्याजवळ धरणे आंदोलन करण्यात आलं आणि भुजबळांबाबत फेरविचार न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेसला फटका बसणार असल्याचं समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी म्हटलेलं आहे. रायगडच्या पालकमंत्री पदावरनं रस्सीखेच सुरू झाली आहे. राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे आणि शिवसेनेचे भरत गोगावले यांच्या रूपाने रायगडला 2 कॅबिनेट मंत्री मिळाले. त्यामुळे रायगडमध्ये पालकमंत्री पदावरनं वाद होण्याची शक्यता आहे. रायगडमध्ये पालकमंत्री पदाचा पेच निर्माण झालाय. आता गोगावले समर्थकांनी दक्षिण रायगडमध्ये फिक्स पालकमंत्री भरत गोगावले अशा आशयाचे बॅनर्स लावलेले. या बॅनरमुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. भरत गोगावलेंच्या पाठोपाठ आता अदिती तटकरेंनी देखील भावी पालकमंत्री म्हणून बॅनर झळकलेत. अदिती तटकरेंच्या बॅनरवर भावी पालकमंत्री असा उल्लेख करण्यात आलाय. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये पालकमंत्री पदावरून जुंपल्याचं दिसतंय. भाजपा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री झाले तर सर्वांना न्याय मिळेल अशी प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी दिली आहे. तसेच बावनकुळे यांना अमरावती जिल्ह्याचा चांगला अभ्यास असून ते अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री झाले तर सर्वांना न्याय मिळेल असं रवी राणा यांनी म्हटलेलं आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी आज साताऱ्यामध्ये खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. उदयनराजेंच्या नेतृत्वामध्ये चांगलं काम करू अशी प्रतिक्रिया शिवेंद्रराजे यांनी दिली. तर पालकमंत्री पद शिवेंद्रराजे भोसले यांना मिळावं असं वक्तव्य उदयनराजे भोसले यांनी केलंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दरेगाव दौऱ्यावर खासदार संजय राऊतांनी टीका केली. एकनाथ शिंदेंचा हा व्यक्तिगत प्रश्न असून ते गुवाहाटी आणि सुरतला देखील जाऊ शकतात असा टोला त्यांनी लगावला. ते कोणत्या रस्त्याने कुठे आणि का गेले हे रहस्य नेमकं काय आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शोधावं अशी टीका यावेळेस राऊतांनी केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाची पाहणी केली. कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभावर शौर्य दिन कार्यक्रमाला आंबेडकर अनुयायींचा मोठा जनसमुदाय उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमानिमित्त जिल्हा प्रशासनाची व्यवस्था आणि त्यातील त्रुटींचा आढावा अजित पवारांनी घेतला. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरेंचं वाशी टोलनाक्याजवळ जल्लोषात स्वागत करण्यात आलं. ढोलताशांच्या गजरामध्ये जेसीबीच्या सहाय्याने फुलांची उधळण करत स्वागत करण्यात आलं. यावेळेस बालकांसाठी आणि महिलांसाठी विशेष काम करण्याचा प्रयत्न असेल असं तटकरे म्हणाले. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि रणजितसिंह निंबाळकरांचे अकलूज परिसरामध्ये बॅनर लावण्यात आले. निशाणा धरलेल्या पोजमध्ये हे बॅनर सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. गोरे आणि निंबाळकर, मोहिते पाटील यांच्यातील राजकीय वैर हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे बॅनरमधून मोहिते पाटलांना डिवचण्याची चर्चा करण्यात आलेली आहे. पीएम आवास योजनेअंतर्गत आता एका वर्षामध्ये 20 लाख घरं देण्याची घोषणा केंद्र सरकारनं केलेली आहे. ग्रामीण भागामधील कच्च्या घरामध्ये राहणाऱ्या नागरिकांना याचा मोठा फायदा होईल. तर लाडक्या बहिणींना देखील घरकुल योजनेचा लाभ मिळणार असल्याचं मंत्री शिवेंद्रराजे चव्हाण यांनी केलेली आहे. राज्य सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केल्यानं आदिवासी आणि दुर्गम परिसरातील महिलांना काही प्रमाणामध्ये आधार मिळाला. मात्र जीवनावश्यक वस्तूंचे भाव कडाडल्याने लाडक्या बहिणींना महागाईचा फटका बसलाय. सुमारे 35,000 लाडक्या बहिणींचं आर्थिक बजेट कोलमडलंय. एनएमएमटीच्या वतीने नवी मुंबईतून अटल सेतूवरून मंत्रालय गाठण्यासाठी 2 बस सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र या बसचे तिकीट दर जास्त असल्याने प्रवाशांनी पाठ फिरवली. प्रवास वर्गाचा अल्प प्रतिसाद पाहता परिवहन उपक्रमाने आता भाडं कमी करून प्रवाशांना दिलासा दिलाय. वाहनधारकांच्या वाहनांची 20 वर्षांपेक्षा जास्त आयुर्मान वैधता संपली असेल तर टॅक्सी परवाना रद्द करून नवीन परवाना काढून घेण्याचं आवाहन कल्याण परिवहन विभागातर्फे करण्यात आलेले. आयुर्मान वैधता संपलेल्या वाहनांची परिवहन विभागाकडून तपासणी करण्यात येते.
महामार्गाची दुरवस्था आणि वाहतूक कोंडीचा पालघर जिल्ह्याच्या पर्यटनाला मारक ठरत आहे. दरवर्षी नाताळ आणि नवीन वर्ष साजरं करण्यासाठी हजारो पर्यटक पालघर जिल्ह्यात येत असतात. याच वेळेची प्रतीक्षा हॉटेल आणि रिसॉर्ट व्यावसायिक करीत असतात. मात्र महामार्गाच्या कोंडीमुळे बुकिंगमध्ये 20% घट झाली आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी आणि नाताळच्या सुट्टीमुळे समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची मोठी गर्दी दिसते. मात्र समुद्राच्या ठिकाणी पर्यटकांच्या मृत्यूच्या घटनाही होतात. त्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला आता सतर्क राहण्याच्या सूचना उपजिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आलेल्या आहेत. सरकारने जमीन मोजणीच्या शुल्कामध्ये मोठी वाढ केलेली आहे. यापुढे 4 ऐवजी केवळ 2 प्रकारामध्ये शुल्क आकारणी केली जाईल. नव्या बदलानुसार शेतजमिनीसाठी नियमित मोजणी शुल्क 2000 तर द्रुतगती मोजणीसाठी 8000 रुपये मोजावे लागणार आहेत. नाताळच्या पूर्वसंध्येला विविध प्रकारच्या केकची मागणी जोरात वाढलेली आहे. फ्रूट केकला अधिक मागणी आहे. तसंच प्लम केक आणि विविध फ्लेवर्सचे केक देखील बाजारात विकले जातात. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील जुन्या टर्मिनलवरनं होणारी सर्व उड्डाणं आता नवीन टर्मिनलवरनं होणार आहे, अशी माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिलेली आहे. उड्डाणासाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक तयारीचा आढावा मंत्री मोहोळ यांनी विमानतळाच्या अधिकाऱ्यांकडून घेतलाय. भारतीय एअरटेलने 2016 मध्ये मिळवलेल्या स्पेक्ट्रमच्या देण्यापोटी 3626 कोटी रुपये चुकते केलेले आहेत. या देण्यापोटी त्यांना 8.65% व्याज भरावं लागत होतं. एअरटेलने या कॅलेंडर वर्षामध्ये स्पेक्ट्रमच्या देण्यापोटी 28,320 रुपये भरलेले आहेत. होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने ॲक्टिवा 125 प्रकारची OBD2B अशी दुचाकी बाजारात आणली आहे. तिची किंमत 94,000पासून सुरू होते. यामध्ये TFT डिस्प्ले, दिशादर्शक नकाशा, होंडा रोड सिनॅक ॲपमार्फत ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी अशी वैशिष्ट्ये आहेत.